नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये प्रथम आपण काही सामान्य प्रक्रिया पाहणार आहोत आणि त्यानंतर त्या प्रक्रिया उष्मादायी किंवा उष्माग्राही आहेत हे ओळखण्याचा प्रयत्न करणार आहोत। मग त्यानंतर आपण उष्मादायी आणि उष्माग्राही अभिक्रियांशी संबंधित काही अधिक प्रश्न सोडवू, चालेल? पण त्याआधी मी तुम्हाला या उष्मादायी आणि उष्माग्राही अभिक्रियांचा थोडक्यात अर्थ सांगतो। तर उष्मादायी अभिक्रिया म्हणजे ज्या अभिक्रियांमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते। याउलट उष्माग्राही अभिक्रिया म्हणजे ज्या अभिक्रियांमध्ये उष्णता आत घेतली जाते किंवा उष्णता शोषली जाते। मग आता आपण काही प्रक्रियांपासून सुरुवात करूया। जसे की आपल्याकडे या ठिकाणी 3 प्रक्रिया आहेत: श्वसन, प्रकाश संश्लेषण आणि पालेभाज्या यांचे विघटन। आता हा व्हिडिओ तुम्ही थांबवा व यापैकी कोणत्या प्रक्रियांमध्ये अधिक ऊर्जा बाहेर टाकली जाते आणि कोणत्या प्रक्रियांना अधिक ऊर्जा लागते याचा विचार करा। मग जर तुम्ही यावर विचार केला असेल तर आपण पुढे बोलूया। बघा, श्वसन ही एक मानवी शरीरातील महत्त्वाची प्रक्रिया आहे। आपल्या शरीरातील पेशी ऑक्सिजन घेतात आणि त्याचा वापर ग्लुकोज तोडण्यासाठी करतात। या प्रक्रियेत आपल्याला जगण्यासाठी, धावण्यासाठी आणि खेळण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळते। म्हणूनच ही प्रक्रिया ऊर्जा बाहेर टाकते। त्यामुळे श्वसन ही उष्मादायी प्रक्रिया आहे। आता श्वसनाची रासायनिक अभिक्रिया अशी आहे। या ठिकाणी या ग्लुकोजला तोडण्यासाठी ऑक्सिजनचा वापर केला जातो आणि यातून कार्बन डायऑक्साइड, पाणी आणि ऊर्जा बाहेर पडते की जी ऊर्जा आपल्याला आपल्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी मदत करते। आता प्रकाश संश्लेषण बद्दल बोलूया। तुम्हाला आठवत असेल की वनस्पती या प्रक्रियेचा उपयोग जवळजवळ संपूर्ण सजीव सृष्टीसाठी अन्न बनवण्यासाठी करतात। त्या कार्बन डायऑक्साइड, पाणी आणि सूर्यप्रकाशातून मिळणाऱ्या ऊर्जेचा उपयोग ग्लुकोज बनवण्यासाठी करतात। त्यामुळे इथे ऊर्जा वापरली जात असल्यामुळे याला उष्माग्राही प्रक्रिया म्हणतात। हे बघा, त्यामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेचे समीकरण आहे। या ठिकाणी कार्बन डायऑक्साइड आणि पाण्यापासून ग्लुकोज बनवण्यासाठी सूर्यप्रकाशाची ऊर्जा वापरली जाते आणि म्हणूनच प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया उष्माग्राही आहे। आणि तुम्ही हे देखील पाहू शकता की प्रकाश संश्लेषणातील अभिक्रिया ही श्वसनामधील अभिक्रियेच्या पूर्णपणे विरुद्ध आहे। पहा, श्वसनामध्ये कार्बन डायऑक्साइड, पाणी आणि ऊर्जा तयार होते, तर प्रकाश संश्लेषणात ग्लुकोज बनवण्यासाठी कार्बन डायऑक्साइड, पाणी आणि ऊर्जा वापरली जाते। त्यामुळे मला हे असे लक्षात ठेवायला आवडते की प्रकाश संश्लेषण श्वसनापेक्षा पूर्णपणे विरुद्ध आहे। श्वसन उष्मादायी आहे, ते ऊर्जा बाहेर टाकते, तर प्रकाश संश्लेषण उष्माग्राही प्रक्रिया आहे, त्याला ऊर्जा लागते। आता पालेभाज्यांचे विघटन याबद्दल बोलूया। हे थोडे अवघड आहे। पहा, यात विघटन हा शब्द आहे। आता उष्मादायी आणि उष्माग्राही अभिक्रियांमधील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की सामान्यतः विघटन म्हणजेच अपघटन अभिक्रिया, ज्यामध्ये एक मोठा रेणू लहान रेणूमध्ये अपघटित होतो, त्याला जास्त ऊर्जा लागते। म्हणजे सर्वसाधारणपणे अपघटन अभिक्रिया उष्माग्राही असतात, पण सर्वच अपघटन अभिक्रिया या उष्माग्राही नसतात। या ठिकाणी पालेभाज्यांचे विघटन होते, पण ही उष्मादायी प्रक्रिया आहे। मुळात काय होते, जेव्हा आपण न वापरलेल्या भाज्या किंवा फळे टाकून देतो, तेव्हा जीवाणू आणि बुरशी त्यावर प्रक्रिया करतात आणि त्यांचे विघटन करतात। या प्रक्रियेमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते आणि म्हणूनच ही एक उष्मादायी प्रक्रिया आहे। मी हे असे लक्षात ठेवतो की जेव्हा तुम्ही भाजीपाला टाकून देता तेव्हा तो कुजतो आणि त्याचे खत बनते आणि या खतामुळे वनस्पतींना ऊर्जा मिळते। त्यामुळे या प्रक्रियेत ऊर्जा बाहेर पडते आणि म्हणून पालेभाज्यांचे विघटन ही उष्मादायी प्रक्रिया आहे। आता पुढे बघा, आपल्याकडे या अभिक्रिया आहेत। मग चला, त्या उष्मादायी अभिक्रिया आहेत की उष्माग्राही अभिक्रिया आहेत हे ओळखण्याचा प्रयत्न करूया। प्रथमतः तुम्ही हा व्हिडिओ थांबवा व स्वतः हे ओळखण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही प्रयत्न केला असेल तर चला आपण पाहूया। पहा, पहिल्या अभिक्रियेत आपण पाहू शकतो की बाणावर उष्णता किंवा डेल्टा असे लिहिले आहे। याचा अर्थ ही अभिक्रिया सुरू होण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी उष्णतेची गरज आहे आणि आपल्याला माहित आहे की ज्या अभिक्रियांना उष्णतेची गरज असते त्यांना उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात। तर हे उष्माग्राही अभिक्रियेचे उदाहरण आहे। आता पुढची अभिक्रिया पाहूया। या अभिक्रियेमध्ये आपण पाहू शकतो की उत्पादिताच्या बाजूला अधिक उष्णता किंवा अधिक डेल्टा असे लिहिले आहे, म्हणजेच इथे उत्पादितांसोबत उष्णता बाहेर पडत आहे
आणि ज्या अभिक्रियांमध्ये उष्णता बाहेर पडते किंवा तयार होते त्यांना आपण उष्मादायी अभिक्रिया म्हणतो। मग ही एक उष्मादायी अभिक्रिया आहे। आता ही पुढची अभिक्रिया बघा। इथे आपण पाहू शकतो की कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी एकत्र येऊन कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होते। मग इथे आपल्याला समजते की या ठिकाणी दोन अभिक्रियाकारके एकत्र येऊन एकच उत्पादित तयार होत आहे, म्हणजे याचा अर्थ ही एक संयोग अभिक्रिया आहे। आणि आपण आधी पाहिले आहे की सर्वसाधारणपणे संयोग अभिक्रियांमध्ये उष्णता बाहेर पडते, म्हणजेच आपण इथे अंदाज लावू शकतो की इथेही जास्त उष्णता बाहेर पडेल आणि अशा अभिक्रियांना उष्मादायी अभिक्रिया म्हणतात। आणि बघा, आपला अंदाज इथे बरोबरच असेल, कारण आपण एका प्रयोगात पाहिले आहे जेव्हा कॅल्शियम ऑक्साईडच्या पांढऱ्या पावडरमध्ये पाणी घातले जाते तेव्हा ज्या भांड्यात ही अभिक्रिया होत आहे त्याला स्पर्श केला तर ते अधिक गरम झालेले आढळते। याचा अर्थ उष्णता बाहेर पडत आहे आणि म्हणूनच ही उष्मादायी अभिक्रिया आहे। आता ही शेवटची अभिक्रिया पाहूया। इथे आपण पाहतो की लेड नायट्रेटचे लेड ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनमध्ये अपघटन होत आहे। इथे आपण पाहू शकतो की एकच अभिक्रियाकारक म्हणजे एक मोठा रेणू अनेक उत्पादितांमध्ये अपघटित होत आहे। मग अशा अभिक्रियांना आपण अपघटन अभिक्रिया म्हणतो। मग आपण आधी पाहिले आहे की सर्वसाधारणपणे अपघटन अभिक्रियांना उष्णता लागते, म्हणून आपला अंदाज इथे असा असेल की ही एक अपघटन अभिक्रिया असल्यामुळे तिला उष्णता लागेल आणि अशा अभिक्रियांना उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात। मग या ठिकाणी आपण अंदाज लावूया की ही एक उष्माग्राही अभिक्रिया आहे। आणि हो, आपला अंदाज बरोबर असेल, कारण आपण एका अभिक्रियेत पाहिले आहे की जेव्हा आपण लेड नायट्रेट गरम करतो तेव्हा आपल्याला नायट्रोजन डायऑक्साईड नावाचा तपकिरी रंगाचा वायू मिळतो आणि या अभिक्रियेत आपल्याला कोणतीही उष्णता किंवा प्रकाश मिळत नाही। त्याउलट आपल्याला लेड नायट्रेट गरम करावे लागते, या ठिकाणी काही उष्णता द्यावी लागते आणि म्हणूनच ही एक उष्माग्राही अभिक्रिया आहे। तर अशा प्रकारे आपण उष्माग्राही आणि उष्मादायी अभिक्रियांशी संबंधित अनेक उदाहरणे पाहिली। तर या व्हिडिओमध्ये इतकेच। धन्यवाद।